मला तरी वाटतंय ना की आपल्याकडची महाराष्ट्रातली पहिली मुलगी आहे जी 15 वयोगटात जाऊन एशियन मध्ये थायलंड मध्ये तिने पहिला आपल्या महाराष्ट्रासाठी सिल्वर आणलेला आहे. तिच्यासारखी हार्डवर्किंग मुलगी आणि डेडिकेटेड मुलगी आजपर्यंत मी पाहिली नाही. युथ ऑलिम्पिकसाठी तिचे क्वालिफाय झालेले आहेत. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज तुम्हाला विंड सर्फिंगबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे की म्हणजे बहुतेक जण ही इंटरनॅशनल खेळाबद्दल कोणाला माहितीसुद्धा नसेल, बहुतेक तरी जणांना, कारण का मला यांच्या स्विमिंग इव्हेंटला जाऊन विंड सर्फिंगबद्दल समजत चालला आहे. हा एक इंटरनॅशनल खेळ आहे आणि इंटरनॅशनल खेळामध्ये आपले उरणकर कुठंच पाठी पडलेले नाहीत हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो. आणि तसाच एक इंटरनॅशनल खिलाडी आपल्यासोबत आहे, प्रियांशी मयूर पाटील आपल्यासोबत आहे आणि तिने आत्ताच गेल्या महिन्यामध्ये सिंगापूर चॅम्पियनशिपमध्ये 3rd नंबर मारलेला आहे. इंटरनॅशनल खेळामध्ये उरणकर, लक्षात ठेवा, थायलंड एशियन चॅम्पियनशिपमध्ये तिचा 2nd नंबर आलेला आहे. बरोबर बोलू ना. सर्वात पहिले तुला कॉंग्रॅच्युलेशन्स, शुभेच्छा आपल्या चॅनलच्या वतीनं. अजून भरपूर तिला प्रवास करायचा आहे. ती 14 वर्षाची अजून आणि ती या खेळामध्ये कशी उतरली. ऑफकोर्स तिचा वारसाच म्हणजे वडिलांपासून आजोबांपासून त्या स्पोर्ट्समध्येच आहेत, त्या स्विमिंग क्षेत्रामध्येच आहेत. तर बरीचशी माहिती आपण या व्लॉगमध्ये तुम्हाला विंड सर्फिंगबद्दल माहिती करण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही सुद्धा इच्छुक असाल तर खालती कॉन्टॅक्ट वगैरे नंबर येत असतील आपल्या दादाचे, सर्व त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला स्विमिंग क्षेत्रामध्ये, विंड सर्फिंग क्षेत्रामध्ये सर्व कॉन्टॅक्ट वगैरे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता प्रियांशी मयूर पाटील आपल्यासोबत आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे सर्व परिवारासाठी, पाटील परिवारासाठी. मुंबईमध्ये सोड, भारतामध्ये सोड, बाहेर जाऊन तुम्ही सर्व कव्हर केलेलं, सर्व अचीव्ह केलेलं आहे. काय सांगशील, कसं वाटतंय? नमस्कार, माझे नाव प्रियांशी मयूर पाटील आणि मी रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये 8वी मध्ये शिकते आणि मी याचिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रामधून खेळते. सगळ्यात पहिला मी माझ्या आई वडिलांचा आभार मानीन, तेही मला इथे खूप सपोर्ट केलं आणि नंतर माझ्या कोचेसनी मला शिकवलं, मला प्रोत्साहन दिलं, सपोर्ट केलं, खूप सपोर्ट केलं आणि नंतर माझ्या टीचर्सनी पण खूप मला सपोर्ट केलंय. मी मनापासून थँक्यू करते. माझा भाऊ आहे राज संतोष पाटील, तो हा पहिला खेळ खेळायचा. त्यांनी एक व्हिडिओ दाखवलेली, तो करताना तो मला आवडला आणि नंतर मग अलिबागला एक कॅम्प होता, तिथं मी पार्टिसिपेट केला आणि तिथून मला हा खेळ खूप आवडायला लागला. मग तोच मी हा कंटिन्यू केला. तर मित्रांनो, आपल्यासमोर आता प्रियांशीची आई आहे आणि प्रियांशीच्या आईबद्दल तुम्हाला मी सांगतो. मगाशी मयूरदाशी मी म्हणालो प्रियांशीच्या वडिलांबरोबर का दादा तुला थोडी बाईट द्यायला लागेल, तर दादा मला म्हणाला काय माझी बाईट नको, कारण का मला कामाबिमावरती विश करतात, शुभेच्छा देतात. पण प्रियांशीची आई, तिचा एवढा सपोर्ट आहे, म्हणजे प्रत्येक कार्य ती करत असते आणि त्याच्या पाठी सर्वाची मेहनत तिची आहे. मला तर सर्व भेटून शुभेच्छा देतात पण ती फोकसमध्ये येत नाही. सो तिला आजच्या व्हिडिओमध्ये तिला तू फोकसमध्ये कर, म्हणजे तिची भेट घे, कारण का तिने भरपूर मेहनत घेतलेली आहे प्रियांशीच्या पाठी, तिच्या डाईटपासून तिचे सर्व टाइम टेबलपर्यंत. तर मम्मी आहे, मम्मी नाव सांगा आपला. मी प्रियांशीची मम्मी रुचिका मयूर पाटील. काय सांगाल तिच्या टाइम टेबलबद्दल, जसं दादा बोलत होता, तिचा स्वभावाबद्दल काय सांगाल आणि तिच्या या टॅलेंटबद्दल काय सांगाल? खूप छान आहे प्रियांशी. आत्ता विंड सर्फिंग करते हे आमच्या स्वप्नात पण नव्हतं, कारण आमच्या घराण्यामध्ये, पाटील खानदानामध्ये स्विमिंग अवगत आहे सर्वांना. बरोबर आहे. तर तिचा जो भाऊ आहे राज पाटील, तो हा सेलिंगमध्ये होता, विंड सर्फिंग करत होता. त्यांनीच ॲक्च्युली आम्हाला सांगितलं का काका असं आहे, प्रियांशीला तुम्ही याच्यामध्ये आणा, बघा कसं वाटते. तर आम्ही प्रियांशीला विचारलं का प्रियांशी असं आहे, तू करशील का, राजदादा करतोय. ती म्हटलं मी करीन. तिने व्हिडिओ वगैरे बघितले होत्या राजदादाच्या, तर ती म्हटलं मी करीन. तर ती एका कॅम्पमध्ये गेली. आपला अलिबागला एक कॅम्प होता आपला याचिंग असोसिएशन महाराष्ट्रामधला. तर ती कॅम्पमध्ये तिला खूप छान वाटलं, तिने केलं आणि आम्हाला त्या म्हणजे याचिंग असोसिएशन महाराष्ट्रामध्ये जेवढे कोचेस आहेत, जेवढे मेंबर आहेत, त्यांचे सगळ्यांचे आम्हाला आभार मानायचे आहेत. कारण त्यांनीही खूप सपोर्ट केला आहे माझ्या मुलीला, प्रियांशीला आपल्या खूप सपोर्ट केला आहे, आत्ताही करतात. त्यांचे मार्गदर्शन खूप चांगले आहेत प्रियांशीसाठी आणि त्यांच्याकडं बघून ती आज शिकते, हे आम्हाला खूप अभिमान आहे तिचा, का ती खूप छान करते आणि इथून पुढेही तिला खूप छान करायचं आहे. आमची खूप अपेक्षा आहे तिच्याकडून, कारण ॲक्च्युली मला 2 मुली आहेत, प्रियांशी आणि दिव्यांशी. मुलींमध्ये म्हणजे त्यांना मुलं बघतो, आम्हाला मुलं नाहीत पण तीच आमची 2 मुलं आहेत. तर प्रियांशी आता पुढं चालले, खूप छान वाटते. आणि तिच्या डाएटबद्दल बोलायचं तर ती असं हेल्दीच खाते, सहसा असं चिप्स वगैरे काही खात नाही.
ती खूप फॉलो करते डाएट सर्व, प्लस ती घरामध्येच एक्सरसाइज वगैरे करते, स्ट्रेचिंग करते, एक्सरसाइज ती म्हणजे चालूच असते तिचं ते. सकाळी 5:30ला उठते, स्कूल पण जॉईन करते. स्कूलमधून ती दुपारी येते 1 वाजता आल्यानंतर ती थोडंफार काहीतरी खाते, मग पुन्हा ती तिची रुटीन चालू होते, सेलिंगला जाते. पुन्हा संध्याकाळी आल्यानंतर थोडाफार नाश्ता करणार, पुन्हा ती तिची एक्सरसाइज करणार. ती खूप म्हणजे ती मनावरच घेतलेली आहे तिने, आणि ती पुढं चालणे खूप आम्हाला आनंद वाटते तिच्याबद्दल. तिच्या स्कूलमधून पण तिला खूप सपोर्ट आहे, तिच्या शाळेतून सगळ्या मॅडम, सर्वच टीचर, सगळ्यांचा खूप सपोर्ट आहे तिला शाळेतून पण. तिचा काका आहे जयेश पाटील, त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे, कारण तिची एक्सरसाइजकडं लक्ष त्यांचं जास्त आहे. म्हणजे काय करते, कसं करते तेच बघतात तिची एक्सरसाइज. तिच्या इक्विपमेंटसाठी आमची म्हणजे तेवढ्या आपल्याकडे ते पैसे नसतात, पण इक्विपमेंटसाठी आम्हाला JNPTनी खूप हेल्प केले. तिला पूर्ण इक्विपमेंट तेही दिलेला आहे. त्यांचे खूप आभार मानते मी. आभार म्हणजे मनापासून आभार मानते, कारण जेवढे आभार मानू तेवढे थोडेच आहेत. तिच्यासाठी इक्विपमेंटची खूप गरज असते, त्याच्याशिवाय ती काहीच नाही करू शकत. मला आणखीन एक गोष्ट तिची सांगायला आवडेल की तिने फेब्रुवारीपासून स्टार्ट केला ते आता नोव्हेंबरपर्यंत तिने 9 इव्हेंट केले. 9 विंडसर्फिंगचे इव्हेंट झाले तिचे, त्याच्यामध्ये 7 नॅशनल, 2 इंटरनॅशनल. तिने 9च्या 9 इव्हेंटमध्ये तिने मेडल आणलेत, आणि 2 इंटरनॅशनलमध्ये एक तिची एशियन चॅम्पियनशिप होती आता थायलंडमध्ये. ती एशियन चॅम्पियनशिपमध्ये पण ती सेकंड आलेली आहे. आपल्या पूर्ण आशिया खंडामधून 11 देशातील पोरं तिथं होती, त्याच्यामधून तिने आपल्या भारताला रौप्य पदक जिंकून दिलेलं आहे, आणि खूप आनंद होते. हवा नसल्यामुळे पूर्ण स्ट्रगल चालू आहे. दांड्यापासून बऱ्याच आपण लांब आलो आहे, दांड्या बीचपासून. कॉम्पिटिशनला असं होते काय कधी विंड नसते? होते कधी कधी विंड एकदम ड्रॉप होते ना. अरे बाबा, तेव्हा खरी परीक्षा असतात दादा ना. याच्यात कसं म्हणजे वेट मेंटेन ठेवायला लागतं. हा, पूर्ण स्ट्रगल चालू आहे बघा. विंड नसली तर जास्त वेटवाला पुढे जाऊ शकत नाही. हो बरोबर. आणि दुसरं प्रॉब्लेम असा आहे की जर विंड जास्त असली तर लाईट वेटवाला थांबू शकत नाही याच्यात. ज्याचा वेट आहे तो त्यासाठी वेट परफेक्ट ठेवायला लागतो. हा. आज हवाच सुटलेली नाही, पूर्ण स्ट्रगल चालू आहे बघा. पहिली स्टेप ही आहे, ही सक्सेसफुली तुम्ही पार केलीत, नंतर मग बोर्ड भेटतो तुम्हाला. ट्रेनिंगचा पहिली पायरी ही आहे. तर तुम्हाला छोटीवाली बोर्ड दाखवली, नंतर हा बिगनर बोर्ड, म्हणजे इथं बॅलन्सिंग केली जाते बघा. हा दादा आहे तो बॅलन्सिंग करेल बघा आता. हां बघा, पूर्ण डिफिकल्ट स्पोर्ट आहे. पाण्यावरती बॅलन्स, हवेचा अंदाज घ्यायला लागतो, सर्व काही इथं शिकायला भेटते तुम्हाला. आणि जर तुमची पण इच्छा असेल असा ॲडव्हेंचर स्पोर्ट खेळायची तर खालती नंबर वगैरे दिलेले आहेत, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपल्यासमोर प्रियांशीचे कोच आहेत. सर, ॲज अ स्टुडंट प्रियांशी कशी आहे? तिच्यासारखी हार्डवर्किंग मुलगी आणि डेडिकेटेड मुलगी आजपर्यंत मी पाहिली नाही. हां. इन अ शॉर्ट स्पॅन, म्हणजे एका वर्षामध्ये तिने जो अचिव्हमेंट केलेला आहे हां. कुणाचंच या लेवलवर, आणि वॉटरबरोबर तिचा जो कनेक्ट झाला आहे आणि जो फील तिला आलेला आहे हां. आजपर्यंत कुठल्याही मुलींनी करून नाही दाखवलं आहे. बरोबर. द डेअरिंग, पाण्यामध्ये जाणं, पाण्यात लाटांबरोबर खेळणं, 25 नॉटच्या विंड कंडिशनमध्ये पण, म्हणजे 50 किलोमीटरच्या वेगाने पण ती सर्वाईव्ह राहिलेली आहे. बरोबर. आपल्या इथं ती कंडिशन्स भेटत नाही. आता आम्ही जे थायलंडला जाऊन आलो, बरोबर. तिथं त्यांनी सिल्वर मेडल भेटला. हातातनं तिचे गोल्ड गेला आहे. काटेकी टक्कर होती, थोडक्यासाठी आपला गोल्ड गेला. हां. ओके, खूप मेहनती मुलगी आहे. आणि
तिचं नाव मी असोसिएशननी युवक इंग्लिश मीडियम महाराष्ट्राने रेकमेंड केलेलं आहे. 2 मुलं आपले रेकमेंड केलेली आहेत यूथ ऑलिम्पिकसाठी. नेक्स्ट वर्षी होणार आहेत. त्यासाठी प्रियांशी पाटील, मोहित म्हात्रे हे दोन्ही मुलं यूथ ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झालेले आहेत. MNA म्हणजे मेंबर नेशन असोसिएशन जे नॅशनल फेडरेशन आहे त्यांनीही आपलं नाव फॉरवर्ड केलेलं आहे आपल्या दोन्ही मुलांचं. ओके सर, तुम्हाला देखील शुभेच्छा. अशी तुमच्या हातून नवीन नवीन पोरं, नवीन नवीन यूथ घडू दे, हीच इच्छा आहे. ओके, धन्यवाद सर. ऑलिम्पिक माझी ही दोन्ही पोरं काढणार आहे. हा, कॉंग्रॅच्युलेशन सर. ओके, शुभेच्छा sure. तुम्हाला. सर आपलं नाव काय? संदीप म्हात्रे. ओके सर. ओके. ॲज अ सेलर ती तिचं कार्य उत्तमपणे करत आहे, पण ॲज अ स्टुडंट ती क्लासमध्ये कशी असते ते सरांकडून जाणून घेऊया. नारायण सर आपल्या समोर आहेत ना. नमस्कार सर. सर नमस्कार. काय सांगाल प्रियांशीबद्दल? ती स्टुडंट म्हणून कशी आहे, क्लासमध्ये कसं ॲक्टिव्ह असते तिथं? क्लास में सब बढ़िया अच्छा करता है वो. जब भी हम सिखाने के लिए जाते हैं तब वो बढ़िया कुछ भी सिखाने से तुरंत अपना पकड़ लेता है कि हाँ कि ये करना है वो करना है. उसको सब कुछ नॉलेज आ जाता है तुरंत 2-3 बार बोलने से. हे बघा मित्रांनो, आपला राज आपल्या समोर आहे आणि या सर्व सेलिंग स्किलबद्दल आणि प्रियांशीबद्दल, प्रियांशीचा दादासुद्धा लागतोय आणि तिचा कोच पण, तो सर्व तिचा म्हणजे सेलिंग वगैरे तो तिचा घेत असतो. आज थोडा उशीर आला आहे, पण सेलिंग वगैरे विषय आणि या ॲडव्हेंचर स्पोर्टबद्दल तो थोडक्यात आपल्याला माहिती देणार आहे. आणि तो स्वतः एक इंटरनॅशनल स्पोर्ट्समन आहे आणि या खेळामध्ये पण तो देखील इंटरनॅशनल गेम खेळून आलेला आहे, चॅम्पियनशिप खेळून आलेला आहे. बरोबर बोललो ना मी? हो. ओके, तर या स्पोर्टविषयी सांग मला. नमस्कार सर, जय शिवराय सर्वांना. तर या स्पोर्ट्सचं सांगितलं तर हा स्पोर्ट्स असा आहे की विंड आणि वॉटर हा एक मात्र असा स्पोर्ट्स आहे जो विंड आणि वॉटर दोन्ही मिळून दोन नेचरचे मॉलिक्यूल मिळून हा गेम खेळला जातो. जसं पाहायला गेलेत तर तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं असाल की प्रियांशी स्ट्रगल करते आहे विंड सर्फिंगमध्ये. तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल की प्रियांशी किती स्ट्रगल करते सध्या लो विंड असताना. तर हा लो विंडच आहे ना सर्वात मोठा आहे ना पॉवर पॉईंट आहे सेलरचा. जिथे सेलरनी एकदा जर लो विंडमध्ये प्रॉपर बोट सेल केली तर तो बाकीच्या कुठल्याही विंड कंडिशनमध्ये सेलिंग करू शकतो. कारण एक लो विंड असं कंडिशन आहे की ज्यामध्ये पाहायला गेलात ना तुम्ही तर एक छोट्यातला छोटा तुमचा बॉडीचा बोलतात ना मूवमेंट तुमचा आहे ना खूप त्याच्यामध्ये ना खूप इफेक्ट करतो सेलला किंवा बोर्डला म्हणायला गेलेत तर. आणि प्रियांशीचं सांगायला गेलेत तर खूप मेहनती आहे. आधीपासून जेव्हापासून तिची प्रॅक्टिस घ्यायला सुरुवात केली होती पहिला खूप स्ट्रगल केला आहे तिने पण. तर पाहिलात तर आता आपण लो विंडबद्दल बोललो तर लो विंड झाल्यानंतर एक बोलतात ना की एक मॉडरेट विंड किंवा एक बोलतात की एक हाय विंड असली ना की सेलरचा आहे ना कॉन्फिडन्स थोडा हाय होऊन जातो. आणि जर चॅम्पियनशिपमध्ये तुम्ही लो विंडमध्ये प्रॉपर सेल करू शकता तर हाय विंडमध्ये तुमचा विचार करण्याची क्षमता पण वाढते. आणि मेन गोष्ट तुमचा फिजिकल फिटनेस आहे या गेममध्ये. कारण जर तुम्ही फिजिकली जर तिकडे बोर्डवरती स्ट्रगल करत असाल फक्त बोर्ड हँडलिंगसाठी तर तुम्ही सेल प्रॉपरली करू नाही शकणार. म्हणजे एक असतं ना की आपण कसं परीक्षेमध्ये अभ्यास करून गेलो तर आपण परीक्षेमध्ये अभ्यास केलेलं ते आपण आठवून लिहू शकतो. इथे पण तसंच सेम आहे. इथे अभ्यास म्हणजे तुमचा फिजिकल फिटनेस आहे. त्याच्या पाठीच तुमचं बोलतात ना एक टॅक्टिक्स पण लागतात त्याला. आम्हाला पण कधी कधी बघून आहे ना खूप छान वाटतं. तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो. आत्ताच आमची चॅम्पियनशिप झाली होती इथे पावना लेकला. त्यामध्ये सुद्धा आम्हाला वाटलं नव्हतं बट तिने बोलतात ना तिच्या कॅटेगरीमध्ये सोडून बाकीच्या बॉईजच्या कॅटेगरीमध्ये पण पहिली आली ती. आमची जी बोलतात ना की जी आमची लास्ट रेस असते सर्वांमध्ये 12 रेसेस होतात आमच्या. 10 रेसेसची सिरीज असते आमची. जी लास्ट रेस होते त्याच्यामध्ये तिकडचे आहेत ना त्यांच्याकडचे आहेत ना जनरल येणार होते. तिने तिकडेसुद्धा त्या सर्व रेसमध्ये मिळून पोरांना आणि पोरींना सर्वांना टाकून फर्स्ट आली. त्यानंतर तिचा जो बोलतात ना एवढं डेव्हलप झाला ना तिचे स्किल्स वगैरे हळूहळू अजून ती इम्प्रूव्ह करते. आणि आता इंटरनॅशनलला जाऊन तिचा ब्रॉन्झ लागला. आता परत एशियन चॅम्पियनशिप मला तरी वाटतं ना की आपल्याकडची महाराष्ट्रातली पहिली मुलगी आहे जी 15 वयोगटात जाऊन एशियनमध्ये थायलंडमध्ये तिने पहिला आपल्या महाराष्ट्रासाठी सिल्वर आणलेला आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की ती पुढे जाऊन यूथ ऑलिम्पिक्समध्ये पण आपल्या भारताचं नाव नक्कीच गाजवेल. कर्तृत्ववान गुणवान क्रीडा क्षेत्रातील गुणवंत आपल्यासमोर आपल्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांना पण सन्मानित करतोय. कुमारी प्रियांशी मयूर पाटील उरण तिच्या जोरदार टाळ्या होत्या. उरण परिसरातील रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज उरण बोरी येथे इयत्ता 8व्या वर्गात ती शिकते.
13 वर्षीय विद्यार्थिनी कुमारी प्रियांशी मयूर पाटील केगाव दांडा ही एक उत्तम जलतरणपटू आहे. महाराष्ट्र यॅचिंग असोसिएशनकडून खेळणारी विंड सफर देखील तिने भारताचं प्रतिनिधित्व करत 25-30 नोव्हेंबर 2025 रोजी थायलंडमध्ये झालेल्या एशियन चॅम्पियनशिप विंड सर्फिंग स्पर्धेत टेक्नो 293 या विभागात रौप्य पदक